अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धबंदी झाल्यानंतरही होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे खुलं करण्यात इराण असमर्थ ठरला, कारण इराणनं समुद्रात पसरलेले भूसुरुंग त्यांनाच सापडत नाहीत, ते हटवण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. त्यामुळे ट्रम्प प्रशासनानं लवकरात लवकर होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याची मागणी इराण पूर्ण करू शकत नाही, असं अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितलं. युद्ध समाप्तीसाठी होर्मुझ सामुद्रधुनी खुली करावी ही अमेरिकेची इराणसमोर प्रमुख अट आहे. मात्र युद्ध सुरू झाल्यानंतर इराणनं ती बंद करण्यासाठी सामुद्र सुरुंग पेरले होते. आता ते शोधणं कठीण झाल्याची माहिती आहे. अशातच आता अमेरिकेने सामुद्र सुरुंग शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. 2 अमेरिकी विनाशकांनी सामुद्रधुनी पार केल्याची माहिती नौदलानं दिली आहे. अमेरिका आणि इराणमध्ये शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये दोन्ही देशाच्या शिष्टमंडळात झालेल्या 21 तास चर्चेत कुठलाही तोडगा निघालेला नाही. अमेरिकेनं याचं खापर इराणवर फोडलंय. त्यामुळे दोन्ही देशातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांचं शिष्टमंडळ पाकिस्तानातून निघालंय. सांगलीतील ओझरडे इथं डोंगराला आग लागली, तर डोंगरालगतची 4 एकरवरील आंबाबाग जळाली. आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. तर वाळवा तालुक्यातील ओझरडे इथली ही घटना आहे. शेतातील ठिबक साहित्यही जळाले. शेतकऱ्यांचं 30 ते 35 लाखांचं नुकसान झालंय. तर नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. मुंबईत आता रेल्वे स्टेशनवर किराणा दुकान असेल. मुंबईकरांना प्रवासातच खरेदीचा नवा पर्याय देण्यात आला. मध्य रेल्वेकडून ई-लिलाव प्रक्रिया जाहीर. छोट्या व्यावसायिकांना नवी संधी मिळणार. रायगडमधील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित होणार आहेत. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक वॉटरक्राफ्ट तर बुडणाऱ्याला बाहेर काढण्यासाठी हे वॉटरक्राफ्ट उपयुक्त ठरतील. अष्टविनायक रांजणगाव महागणपती मंदिर पुढील काही दिवस दर्शनासाठी बंद असेल. विविध विकास कामांसाठी मंदिर बंद राहील. उद्या पुरातत्व विभाग देवस्थान ट्रस्टमध्ये बैठक घेईल. बैठकीनंतर निश्चित कालावधीत कळणार आहे. ई-केवायसीसाठी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली. कागदपत्र घेण्यासाठी घरी येऊन शरीर सुखाची मागणी करण्यात आली. जळगावातील संतापजनक घटना. आरोपी गोकुळ चव्हाणवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकमध्ये ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकाला 1,15,00,000चा गंडा घालण्यात आला. जमिनीची कागदपत्र काढून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. फसवणुकीप्रकरणी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शाळेचं गेट अंगावर पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्यातील लोधीटोला गावातील प्राथमिक शाळेतील ही घटना. शाळेचं गेट जीर्ण झाल्याची पालकांनी तक्रार केली. 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवलाय. NCERTच्या निर्णयानं नवा वाद झाला. हा तर इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. छत्रपती घराण्यातील वैशाली राजे भोसलेंनी हा आरोप केला.